त्या ज्यांनी जंगल लावलं, श्रीमती देवकी अम्माजी, पद्मश्री 2026. आज एक रोप, उद्या एक झाड, परवा एक जंगल. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ज्यांनी प्रकृतीच्या संवर्धनाचा मार्ग स्वीकारला. 44 वर्षांपूर्वी अपघातामुळे मी वर्षभर अंथरुणाला खिळून होते. मग आमच्या अंगणातील मंदिरातून जणू एक अंतर्ध्वनी आला आणि मला जाणीव झाली की मी असे जगू शकत नाही. त्यानंतर मी मंदिराच्या जवळ झाडं लावायला सुरुवात केली. असं म्हणतात की वृक्ष एक वरदान आहे. आलपुरा जिल्हा हा जंगलविरहित ओसाड प्रदेश होता. जेव्हा देवकी अम्माने झाडं लावायला सुरुवात केली तेव्हा सगळे तिच्यावर हसले, पण लवकरच ते चुकीचे ठरणार होते. आपण लावलेले बी रुजताना आणि वाढताना पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. म्हणून मी अनेक झाडे लावली, त्यांना पाणी घातले आणि अखेरीस त्यांचे एका जंगलात रूपांतर झाले. प्रथम रोपं आली, त्यांची झाडं झाली, त्यांच्यापासून झुडपं निर्माण झाली आणि तयार झालं एक घनदाट हिरवगार जिवंत जंगल, म्हणजेच तपोवन. आई या झाडांशी बोलते, तिला ती नीट कळतात. लवकरच देवकी अम्मांचं जंगल विविध वनस्पती आणि जीवजंतूंनी भरून गेलं, ज्यामुळे एक सुंदर नवीन पर्यावरण निर्माण झालं. अल्लापुरा हा जंगल विरहित प्रदेश होता. आमच्यासाठी हे जंगल वाढवल्याबद्दल मी कोल्लकायल देवकी अम्मा यांचे मनापासून आभार मानतो. देश माझ्या आजीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करत आहे. तिची नात आणि या कुटुंबाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे. मी धरती मातेची सेवा केली, ज्याचे तिने मला फळ दिले. श्रीमती देवकी अम्मा जी, पद्मश्री 2026.